पहिला सामना उद्घाटनीय सामना आपण पाहतोय मानोबा मागजन जय मानोबा मागजन वर्सेस शिवकृपा असुर्डे बनेवाडी। सर्वप्रथम या ठिकाणी पुन्हा एकदा मी मान्यवर गणांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय शिवकृपा असुर्डे बनेवाडी वर्सेस जय मानोबा मागजन। दोन्ही संघ जबरदस्त आहेत, नौके संघ जरी असले तरी यांच्याकडे क्षमता आहे। आपण दुसरा सामना या ठिकाणी पुकारलाय आई सुकाई कुटरे वर्सेस आई सुकाई वागजाई कुटरे। दोन्ही संघांना विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय। एक मोठा खेळाडू जर्सी क्रमांक 4 कुंभारच्या वतीने ही चढाई। मित्रांनो, याच कुंभारनं जांगलदेव क्रीडा मंडळ कुशिवडेमध्ये असा हाहाकार मिळवला होता की निश्चितच पहिल्या चढाईमधून 4 ते 5 गडी सुपर डुपर चढाईचं दर्शन लगावलं होतं आणि त्याच्या जोरावरती सामना वळवण्याची किमया ज्याने केली होती तोच कुंभार या ठिकाणी आपली शैलीदार चढाई करताना अर्थात शिवकृपा बनेवाडीने मात्र हे आव्हान पेललंय। शिवकृपा असुर्डे बनेवाडी या संघाकडून आपण पाहतोय एक चांगली सुरुवात, सावध सुरुवात, पण इथं मात्र अति घाई संकटात नाही याचा प्रत्यय येतोय आणि निश्चितच असुर्डे बनेवाडी मानोबा मागजन या संघाकडून डू और डायचा बजर वाजला जातोय। संकटमय परिस्थितीचं भार घोंगावं लागतंय। खऱ्या अर्थानं या चढाईमधून गुण घेणं गरजेचं असतं, पण इथं मात्र सांघिक अजूनही खातं उघडायचंय, श्री गणेश करायचंय तो जय मानोबा मागजन या संघाला। जय मानोबा मागजन या संघाकडे आज सोनू उपलब्ध नाहीये, ज्याची निश्चितच कमी जाणवतीये। दरम्यान आपलं आक्रमण तेज करताना जर्सी क्रमांक 11 समोर मात्र 4च गडी मैदानात असताना खूप कठीण प्रयत्न करावा लागतो। तो या ठिकाणी निश्चितच प्रत्येक चढाईपटूला आणि त्यापैकीच एक चांगला प्रयत्न करून आपल्या मैदानामध्ये दाखल होताना इथं मात्र जर्सी क्रमांक 7च्या रूपानं चढाईसाठी जाताना पण इथं जोरदार आक्रमण करण्याची गरज आहे। अजूनही आपल्या श्री गणेश करणं बाकी आहे। जय मानोबा मागजन जोरदार तयारी दर्शवली जाते। चांगलं क्षेत्ररक्षण 2-1-2-2 असं सजवलेलं आणि अखेरकार पुन्हा एकदा पकड। या मैदानावर या छोट्याशा मुलांनी असा कारनामा करून दाखवला, एक जबरदस्त क्षेत्ररक्षणाची झलक आपल्याला दिसून येते। खरं म्हटलं तर घरेलू मैदानावरती अशा प्रकारचा चांगला प्रयत्न जो रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीला उतरताना आपण पाहतोय। इथं मात्र चांगली पकड होते, बघूया काय घडतं। स्ट्रगल चालू आहे आणि निश्चितच जर ही चढाई सक्सेस झाली तर या स्पर्धेतला एक दमदार असा जबरदस्त टॅकल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो जय मानोबा मागजन या संघाकडून। श्वास रोखून धरणारा हा सामना आणि अखेरकार सुपर टॅकलनं आपल्या संघाची दमदार सुरुवात केली। पण मित्रांनो, ज्याचा भरोसा किंचित भर नाही, ज्याच्यावरती हो 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 मोठ्या रेडरला थांबवण्याची कला, इथं मात्र एक भला मोठं तगडं आव्हान स्वीकारल्याचं निश्चितच ज्यांना समाधान वाटतंय असा शिवकृपा बी संघ। पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन। इथं मात्र काय घडतं बघूया। याआधी आपण पाहिलं होतं टॅकलच्या परिस्थितीमध्ये थोडीशी घाई लढली जाते। खरं म्हटलं तर 1 गुण हा बहाल केला जातोय, थोडं जपून खेळायला हरकत नव्हती। 4-8 एक सावध सुरुवात केल्यानंतर इथं मात्र जोरदार कमबॅक करताना आपण पाहतोय जय मानोबा मागजन। आक्रमण जबरदस्त होतं। पंचसरांचा थम्सअप अर्थात बोनस या ठिकाणी दिला जातोय दोघांसमेत चढाई करताना। बघूया आपण शिवकृपाचा हा खेळाडू ज्याची क्रमांक 11, पण इथं मात्र निश्चितच अतिशय चांगली चढाई करून आपल्या प्रांगणात सहज दाखल होतोय। पुन्हा एकदा संकटमय परिस्थिती या ठिकाणी दाखल होते। जर्सी क्रमांक 10 हो काय जबरदस्त टॅकल। या टॅकलला 100% मार्क्स, कारण अप्रतिम टॅकल आणि विरुद्ध संघावरती संकटमय परिस्थिती अर्थात 3 गुण पुन्हा एकदा दिले जात आहेत ते शिवकृपा असुर्डे बनेवाडी संघाला। 5-12 खूप मोठं अंतर तयार केलं जात आहे। लीड आपल्या बाजूने राखलं जात आहे। पुन्हा एकदा जोरदार आक्रमण चढवलं जातं जर्सी क्रमांक 17च्या माध्यमामधून। एक सावध पवित्रा त्या ठिकाणी घेतला जातोय। आपलं लीड मेंटेन केलं जात आहे, राखलं जात आहे आणि त्या दृष्टीने मिडलाईनच्या आसपास येऊन पुन्हा एकदा
सावध पवित्र असल्याची ही चाहूल त्याला या ठिकाणी निश्चित लागते. बघूया काय घडतं. इथं मात्र आपल्याकडे असणारा लीड ओळखून खेळ खेळला जातोय. निश्चितच बोनस पुन्हा एकदा प्राप्त केला जातोय. जर्सी क्रमांक 10च्या माध्यमातून ही चढाई आहे, अतिशय जबरदस्त चढाई. या चढाईमधून गुण प्राप्त करण्याची क्षमता राखतो का पण हो 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 या ठिकाणी आपण पुन्हा एकदा अँकल होल्ड पाहतोय. डावा कोपरा अधिक तेजीत खेळताना पाहतोय. ज्याच्या कोपऱ्यामध्ये जाणं म्हणजे धोक्याची घंटा हे मात्र त्याला दाखवून दिले. आणि पुन्हा एकदा 5-14 अशी परिस्थिती. मानोबा मागसन सारखा एक मोठा संघ, पण ज्या संघामध्ये आज सोनू खेळत नाहीये, सोनू चव्हाण नसल्यामुळे थोडासा संघ पिछाडीवर जाताना पाहतो. पण ज्यानं कमबॅक निश्चित करू शकतो, जो संघ पलटवार देऊ शकतो, ज्याच्याकडे क्षमता आहे. पण बघूया इथं मात्र यजमान संघ ज्यांनी बरेच दिवस या मैदानावरचा धुरळा पाडण्याचं काम केलंय आणि निश्चितच जय्य तयारीनिशी हा संघ मात्र जोरदार कमबॅक करताना पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 ज्याच्याकडून निश्चितच मोठी कामगिरी व्हावी अशी व्यवस्थापनाला खात्री आहे. पण इथं मात्र पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया म्हणण्याची पाळी. एका मोठ्या रेडरला थांबवण्याची क्षमता, कारनामा करण्याची गरज होती खरं म्हटलं तर कुंभार यानं. पण मोठ्या चढाईपटूला पुन्हा एकदा थांबवण्याची क्षमता दाखवली आहे ती शिवकृपा असलेले बनेवाडी या संघाकडून. आणि पहिलं सत्र सामन्याचं फर्स्ट हाफ जवळजवळ सांगतेकडे वळतोय. 10 गुणांचं लीड घेत एक दमदार पद्धतीने पहिलं सत्र सोडवण्याचं काम करतोय तो शिवकृपा असुर्डे बनेवाडीचा संघ. पंचांची खूण येते. पहिलं सत्र कमालीचं खेळलं जात. अधिक रंजक सामन्यामध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने एक दमदार सामना या ठिकाणी आपण पाहतोय. शिवकृपा असुर्डे बनेवाडी बी वर्सेस जय मानोबा मागसन. मानोबा मागसन या संघाकडून जर्सी क्रमांक 17 चढाईसाठी असणार आहे. बघू एक दमदार पद्धतीची चढाई ज्याच्याकडून पुन्हा एकदा शिवकृपाकडून 17 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू मानोबा मागसन या चमूकडे आपलं आक्रमण करताना जर्सी क्रमांक 7 आक्रमण करण्यासाठी दाखल होतोय. बघूया काय घडतं, कारण इथं मात्र गुणांची गरज असताना दोन्ही बाजूने उजवी कामगिरी करायची. पण एक जबरदस्त क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहतोय आपण शिवकृपा असुर्डे बनेवाडी या संघाचं. किती सराव केला असेल याचा एक आपल्याला निश्चितच अंदाज येत असेल मित्रांनो, कारण कसून सरावाच्या जोरावर कबड्डी खेळला जातो याचा एक उत्तम नमुना इथं पुन्हा एकदा आक्रमण जारी करण्यासाठी असणार आहे तो शिवकृपा असुर्डे बनेवाडीचा हा उभरता सितारा. बघूया काय घडतं. जोरदार आक्रमण केलं जाते आणि पुन्हा एकदा चूक घडली जाते. मल्टी गुणांची कमाई, 2 गुणांची कमाई केली जाते. पडझड होताना आपण पाहतोय जय मानोबा मागसनचा संघ. खऱ्या अर्थानं एक नौका संघ आहे, पण ज्या संघासमेत आपण जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहतोय. आणि मित्रांनो इथं मात्र पुन्हा एकदा गुण घेतोय तो शिवकृपा असुर्डे बनेवाडीचा संघ. अविरतपणे गुणांचा हा सिलसिला या ठिकाणी जारी असताना चालू असताना आपण पाहतोय ऑल आउटची चिंता पुन्हा एकदा असणार आहे, कारण जय मानोबा मागसन हा संघ निश्चितच या ठिकाणी खूप मोठ्या अडचणीत येतोय. आणि या अडचणीमधून सोडवणारा अर्थात बाहेर काढणारा कोणता असा खेळाडू जय मानोबा मागसन या संघासाठी सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे बाकी असताना खूप मोठं लीड आहे. हे लीड जर तोडायचं असेल तर आता मात्र दोन्ही क्षेत्रामध्ये उजवी कामगिरी करणं गरजेचं आहे. चढायांमधून आपण सुपर डुपर चढाईचं दर्शन लगावलं पाहिजे, शिवाय टॅकल मधून सुद्धा आपली आक्रमकता दाखवली पाहिजे. आणि तीच आक्रमकता या ठिकाणी आपण बघूया निश्चित काय घडतं. एक जोरदार आक्रमणाच्या जोरावरती पुन्हा एकदा शिवकृपा मित्रमंडळाचा हा संघ. पण बी संघ असताना सुद्धा जी टॅकलची आपण क्षमता पाहिली ही जबरदस्त आहे. इथं मात्र जर्सी क्रमांक 11 ज्याच्या माध्यमामधून ही चढाई आहे. बघूया या चढाईमधून हमखास गुण प्राप्त करतो का. चांगलं क्षेत्ररक्षण सद्य स्थितीमध्ये, पण इथून मात्र
दमदार पद्धतीनं कमबॅक करावं लागणार आहे. या सामन्याचा पलटवार द्यावा लागणार आहे, कारण लगभग सामना संपण्यासाठी शेवटचा निर्णायक सत्रामधला 4 मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना खूप मोठं लीड तोडायचं आहे. खरं म्हटलं तर कुंभार सारखा खेळाडू चालणं गरजेचं आहे. कुंभार सारख्या खेळाडूंना दोन्ही क्षेत्रामध्ये उजवी कामगिरी करणं गरजेचं आहे. टॅकलच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे चढाईच्या माध्यमातून, रायडिंगच्या माध्यमातून सुद्धा गुण जमा करणं गरजेचं आहे. जय मानोबा मागसन या संघाला पुन्हा एकदा मागसन या संघाकडून नौका पण एक चांगली चढाईचं प्रदर्शन करणारा असा चढाईपटू. सेव्हन स्टार कोकरे, ग्रामदैवत कोकरे आणि केदारनाथ कोकरे, आपण या ठिकाणी आयोजकांकडे संपर्क साधायचा आहे. आपल्या तिघांनाही विनंती आहे. या स्पर्धेची पूर्तता करण्यासाठी आपण कृपया ज्या संघाने अनाऊन्स केले त्या तिन्ही संघांनी या ठिकाणी आपण आयोजकांकडे संपर्क करा. सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटे बाकी असताना आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत. आणि शेवटचं मला वाटतं शस्त्र चालू आहे या ठिकाणी. कुंभार सारखा या ठिकाणी खेळाडू चढाईसाठी गेलेले बघूया. उजवा कोपरा लावून धरलाय. दोन्ही कोपऱ्याने काही ना काहीतरी छेडछाड करावी लागणार आहे. या ठिकाणी इतिहास घडवायचा असेल या बनेवाडीच्या क्षेत्रामध्ये, तुला काही ना काहीतरी या ठिकाणी सामना जिंकायचा असेल तर या ठिकाणी काहीतरी छेडछाड करावी लागणार आहे. कुंभार घुसण्याचा प्रयत्न, दोन्ही कोपरे हलवण्याचा प्रयत्न करतोय, गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय. बघूया काय घडतंय. परंतु मोकळ्या हाताने परत जातोय का, कारण 5च गुणांचं त्यांच्याकडे शस्त्र आहे, तो म्हणजे मानोबा मागसन. आणि या ठिकाणी ही पुन्हा एकदा बनेवाडी यजमान संघाकडे जाते. पुन्हा एकदा या ठिकाणी बनेवाडी संघाकडून सुंदर अशी दोन्ही बाजूनं चढाई करण्यासाठी बोनस मारण्याचा प्रयत्न काय करतोय बघूया. सुंदर असा बोनस मारण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही भोड बंधू पंच, नामांकित पंच आहेत, यांचा काही इशारा येतोय आपल्याला पाहावं लागणार आहे. बघूया पुन्हा एकदा चढाईसाठी कोपरा मारण्याचा प्रयत्न आहे. आणि नक्कीच 1 गुणाची म्हणजे बोनस घेऊन जाण्याचं, 1 गुणाची 24 वर जाऊन पोहोचतोय यजमान संघ म्हणजे बनेवाडीचा संघ. मला वाटतं 5च ज्या गुणावर थांबवलं. पुन्हा एकदा जसा वाघाला घिरकी मारतो त्या पद्धतीने बनेवाडीचा संघ तुटून पडलाय आणि 1 गुणाची पुन्हा एकदा कमाई करताना दिसतोय. तब्बल 20 गुणाचा लीड घेऊन या ठिकाणी प्रारंभ करताना दिसतोय तो बनेवाडीचा यजमान संघ. पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय. बघूया थोडस संघ थांबवण्याचा, शांत करण्याचा या ठिकाणी बनेवाडी संघाचा प्रयत्न चाललाय. सुंदर अशी मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा, ह्या बनेवाडीच्या प्रतिष्ठेची, एकीचं बळ असणारी ही स्पर्धा. पहिला मान मिळतोय तो शिवकृपा आणि शेवटचं पंचांचा इशारा होय. 1 मिनिट शेवटचं बाकी आहे. निर्णय क्षेत्रामधलं काय घडतंय बघूया. छोटासा खेळाडू पुरा सन्मान देताना दिसतोय, शांत खेळी करताना दिसतोय, कारण सामना झुकताना दिसतोय तो शिवकृपा असुडे बनेवाडी संघाकडून. आपण सगळे या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आहात. बघूया आणि या ठिकाणी विजय होतोय. जरा सर्वांना